नमस्कार. नमस्कार. बापू, आपण आज पेड नावाच्या या गावी, तुमच्या जन्मगावी, हां, आपण या तळ्याच्या काठाला किंवा खालच्या बाजूला जी निसर्गरम्य झाडी आहे हां, तिथं आपण बसलेलो आहे. खूप आपली चांगली चर्चा चालू आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेला खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि स्वतःचा तमाशा पण चालवला. एका चांगल्या मराठी कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा कलेसाठी तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन समर्पित केलं आणि आयुष्यभर तुम्ही लोकसेवा केली. आज सुद्धा वयाच्या 84व्या वर्षी सुद्धा तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीनं म्हणता आणि तुम्हाला पारंपरिक तमाशाच्या विषयीची आवड आणि आस्था अजून सुद्धा आहे. अजून सुद्धा बदललेला तमाशा तुम्हाला मान्य नाही. जरी नव्या पिढीला तो तमाशा पाहायला लागत असला किंवा ऑर्केस्ट्रा जरी असला तरी सुद्धा जुना पारंपरिक तमाशा अजून सुद्धा कुठं असला की तुम्ही जाता आणि जुनं म्हणता आणि खूप चांगलं. आणि मग मला एक सगळ्यात तुमच्यात आवडलेली गोष्ट सांगतो मला, की तमाशा ही कला अध्यात्माची कला आहे. गण गवळण किंवा तिथला म्हणजे गवळणीतला प्रसंग किंवा गवळणी ह्या सोडा अध्यात्मात त्याच्यातनं दाखवण्याचा प्रयत्न होतो. निर्गुणपुरी तमाशा संताघरी. हां, मग हे सगळं साधू संतांचं जीवनचरित जात आहे. पण तुम्ही स्वतः संतांचं कितीतरी तुमच्या तोंडातून वचनं येतात किंवा संतांचे अभंग येतात. आता सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या आषाढी वारीचं वातावरण सुरू आहे आणि पंढरपूरपासून म्हणजे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत हजारो वारकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातून चालत आहेत आणि तुम्ही सुद्धा खूप अध्यात्मातलं वाचन केलंय ना? वाचन केलं, अभंग लिहिलं, तुकाराम महाराजांचं अभंग म्हटलं, हे सगळं. आता या वारीचा प्रश्न असा आहे, निष्ठावंत भक्त या वारीत बरेच आहेत. हो, केवळ भगवंतासाठी जाणारी मंडळी. हो. पण ह्या वारीत आता अलीकडे म्हणजे या 2-3 वर्षात व्यापारी बाजार दांडगा व्हायला लागला. हो, काय त्यात पुढाऱ्यांचं राजकारण घुसलं येऊन की आता निवडणूक पुढं आली आहे, त्या दिंडीला पैसे द्या, ह्या दिंडीला पैसे द्या, हे आता हे बायकांचं केले, हे मला आवडत नाही. हे का? हे केवळ 4 मतं मिळवण्यासाठी ही भानगड आहे. बापू, हे सगळं तुम्ही म्हणताय, तुमची तळमळ आहे, तुमचं निरीक्षण आहे, हे सगळं मला मान्य आहे. कारण प्रत्येक गोष्टीत बाजारीकरण आलंय आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आलंय आणि प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला जातो. पण आमची जी वारी आहे, वारकरी संप्रदाय जो आहे आणि त्याच्यातले जे अभंग आहेत, याचा तुम्ही तमाशासाठी कसा उपयोग केला हो? आता तमाशासाठी तुम्हाला सांगतो, काय वगातली अभंग लागायची, ते अभंग तिथं म्हणायचं. मग पंढरीच्या वारीचा एक फारसा आहे, त्या फारशात निवडायचा बुवा. मग तू देवाचं नाव घेत नाही, किती दिवस लागणार आहे? देवाचं नाव न घेता मरणारा माणूस जळणात जळत बी नाही. आणि पांडुरंगाचं नाव घे, मग किती दिवस असा जगणार आहे? नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रसावया, काळाची एवढी पडेल बजीवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बहीण शेजीची कामीन, देशीचा चौधरी दूर राही, देशीचा चौधरी दूर राही, तुका म्हणे तुझं सोडविना कोण, एका चक्र पाणी वाचून, एका चक्र पाणी वाचून. त्या अभंगाला मला पब्लिक पैसे द्यायचं, काही चालीवर म्हणत होतो, ते आपली एक वास्तविकता हे अभंगाला थोडी चाल लावताच येत नाही. पण तरी पण मनावरती अंकुश ठेवणारा आणि माणसाला हलवून जागा करणारा तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. नको नको मना गुंतू माया जावी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना मायबाप तेव्हा, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि किशोरी भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. या अभंगाचं इतकं वैशिष्ट्य आहे. माझ्या सुद्धा आवडीचा अभंग तुम्ही म्हटला, खूप बापू धन्यवाद. पण तमाशातल्या त्या परंपरेमध्ये तुम्ही लोकप्रबोधन करताना तुम्ही आमच्या वारकरी संप्रदायातला म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायातला अभंग तिथंपर्यंत नेताय, हे खूप मोठं तुमचं कौतुक आहे बापू. नाही, तमाशात अखंड तमाशाचा कार्यक्रम होतो 1-2 तरी अभंग म्हणणार, कारण ती भूमिका बी तशी असायची. आणि ते अभंग म्हणल्यावर भक्ती करणारी लोक साधू उठून पैसे देणारच, असं ती गणित. म्हणजे ही वारकरी संप्रदायाची सेवाच आहे ना? सेवा. म्हणजे जसं आमचं संगीत भजन आहे
जसं आमच्या अभंग आणि गवळणी म्हणून संगीत भजन जसं असतं तसं तमाशा परंपरेत सुद्धा अभंग, जसं माडिकांना सुद्धा त्यांचा संत तुकाराम वगातून होय कितीतरी अभंग लोकांच्या पर्यंत नेत होते. पोहोचतापर्यंत. आता तुम्हाला सांगतो की पालखी निघाल्या का, हो त्या पालखीत एक 5 पावलं तरी माणसाच्या जातीनं चाललं पाहिजे, खरंय. एक महत्वाचा मुद्दा. हो मग ते समजा तुम्ही भजनिक नसाल तर दुसऱ्याचं श्रवण करणं, ऐकले म्हणते की श्रवण करणं, स्मरण, श्रवण आणि ज्ञान या तिघांची सांगड आहे. तुम्हाला देवाचं नाव घेऊनच भक्ती होईल असं वाटत नाही किंवा वाटून द्यायचं काही काम नाही. देवाचं नामस्मरण दुसरा म्हणत असताना ऐकलं, ते एकाग्र चित्तानं जर ऐकलं तर ते पांडुरंगाची भक्ती आहे. खरंय. म्हणजे पांडुरंगाचं त्यानं माझं जो या ना अमुक तमुक असं काही नाही. म्हणजे माणसांचा सहवास ही सुद्धा एक भक्तीच आहे. भक्तीच. अहो माणूस माणसाचा देव आहे. हो, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जन. हा, मग परमेश्वराचाच अवतार हा मानवाचा अवतार आहे. हो मग हा देव आहे, पुन्हा राक्षस बी आहे, सगळंच आहे. हो पण सज्जन माणूस आहे तो देव माणूस, खरंय. त्याचं ऐकलंच पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही, चंदनाचे हात पायी चंदन परिसा नाही न कोणी, दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी कोणी. हा, म्हणजे सज्जनाची लक्षणं सांगितली आणि सज्जनात देव आहे, बरोबर आहे. दगडात देव नाही. नाही, म्हणजे हे खूप बापू वारकरी संप्रदायाचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्याच्यामधली आपली संतांची मांदियाळी आणि त्याच्यातले अभंग तुम्ही या ठिकाणी म्हणताय, पाठ करताय, किंवा त्याच्यातले अभंग तुम्ही चालीतनं लोकांच्या पर्यंत तमाशा परंपरेतनं नेताय. होय. म्हणजे खूप बापू तुमचं मोठे पण आहे. म्हणजे जसं महाडिकांनी अनेक अभंग लोकांच्या पर्यंत नेले किंवा अनेक दुसरे पण तो कलावंत नेत असतील, पण तुम्ही आता म्हटलेलं मला खूप आवडलं की प्रत्येक वगनाट्यात किंवा तमाशाच्या कार्यक्रमात तुम्ही एका दुसरा तर अभंग म्हणतच असे. होय. आता तुम्हाला सांगतो ती एक टोकेचा अभंग आहे, म्हणजे कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, माप लागले शरीरा हित होईल ते करा, 14 चौकडा लंकापती त्याची काय झाली गती, तुका म्हणे ऐशे अंतने नडले, तुका म्हणे अंतने नडले ते वाया गेले, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. हे एक ठोके आपण. हे तुम्ही असं एका ह्याच्यात ते म्हणत होता त्या लोकांच्या मध्ये. होय म्हणायचं. मग लोकांनी काय प्रतिसाद मिळायचा? प्रतिसाद जे आता पहिला अभंग झालेला का नाही, त्याला बुवा बुवा म्हणायची, तमाशगीर नाही तो बुवा. पहिला अभंग अनेक डाव म्हणा, या तरुणासनी जरा कळेल म्हणा तेवढा अभंग. मी एक ठोक्याचं आणि सुरू करायचं असं करत आलो. खरं बापू आपल्या या सगळ्या भारतीय संस्कृतीमधल्या, आपल्या हिंदू धर्मामध्ये, विशेषतः महाराष्ट्रातल्या या सगळ्या संप्रदाय परंपरेत, मानवी जीवनामध्ये संप्रदायाला खूप महत्त्व आहे. भयंकर. आणि संप्रदाय असा आहे की वायू ब्रह्म स्वरूप भगवंत. आता वाळा वाळतो ते हुकुमाशिवाय पाला हलत नाही. हो, असं ते भगवंत आहे. हो. तो दिसणार नाही कुणाला, पण त्याचं काम तो करतो. म्हणजे संप्रदाय माणसाला तारतोय आणि त्याला आत्मिक शांती देतोय, त्याला भौतिक सुखातनं बाजूला काढून आत्मिक शांती आणि जगायचं कसं, वागायचं कसं शिकवतोय. मग आई वडिलांना सांभाळणंही शिकवतोय. होय. असं ते म्हणजे वारकरी संप्रदायाचं ज्ञान खूप आघात आहे. आता तुम्हाला सांगतो, जे जे म्हणजे पंढरीला आता माझं डोळ्याचं असं झाल्यामुळे, नाहीतर मी इथून निंबुऱ्याला जात होतो. हो, निंबुरे म्हणजे फलटणच्या इकडे. पण पण निंबुरे ते फलटण आपलं हे लोणंद तिथंपर्यंत बघा वारीत, पण तोंड थांबवून जायचं. सारखा टाळ आणि अभंग कोणता घेईल त्या गावल ते अभंग म्हणत जायचं. लोणंदला पालखीला रामराम करायचा, देवाचा तुझा पंढरीला मी जातो वारी. आता म्हणून फलटणला येणार. आपण पांडुरंगाचं किती वर्ष केलं हे? कवा 4 वर्ष झाली, कवा 2 वर्ष झाली, कवा नाही. सवड मिळेल तसं सवड मिळेल नाही, पण तरी पण तुम्ही हे सगळं तुमच्या अंगातमध्ये जशी कला आहे तसं तुमच्या अंगात पंढरीच्या विठ्ठलाविषयी किंवा अध्यात्माविषयी ओढ आहेच. लक्षात आलं. आपल्याला पंढरपूरच्या पांडुरंगाने काही 24 तास यायला सांगितलेलं नाही. तुम्हाला सवड मिळेल तसं या, पण इकडे येण्यापेक्षा तुम्ही आई वडिलांची सेवा करा. गेडे वाकुडे गायन करून तुझीच म्हणा देवा, किंवा आई वडिलांच्या सेवेत सगळी भक्ती आहे. हो, किंवा समाजाला जपा, कुणाचं बुडवू नका.
आहे की नाही? आता खोटं तुम्हाला नाटं बोलू सांगतो, नका. एक तुकडा म्हणून जातो ते ह्यो म्हणजे दत्तू अण्णाचा वडील संत कसा होता. म्हणा ना. आठवण करा थोडी संत दगडू बापूची, तानू आई मातेची तिच्या दूध धारेची. एखादी किरणी हम्म. तानू आई मातेची तिच्या दूध धारेची, दगडू बापू जणू मूर्ती रोहिदासाची, हाती चर्ममुखी भक्ती पांडुरंगाची. सवय होती त्यांना भाव भक्ती भजनाची, पाठबळ सवय होती त्यांना भाव भक्ती भजनाची, हाती टाळमुखी वाणी पांडुरंगाची. पाठबळ लहानपणी सवय होती कष्ट करण्याची, पाठबळ होती त्यांना तानू आई कांतेची. तानू आई माता झाली 6 गुणी बाळाची, 3 पुत्र आणि 3 कन्या रत्नाची. असा अभंग आहे. म्हणजे त्या दत्तवांनाचं कुटुंब हां. किंवा त्या सगळ्या खाडे कुटुंबाच्या वरती तुम्ही जी 6-7 गीतं लिहिलेली आहेत हां. ती अभंगाच्या धर्तीवरच आहेत. अभंग. हां. आणि ती लोकांच्यापर्यंत अजून जायची आहेत. हं. त्यांच्या कुटुंबापर्यंत तर ती गेलेत का? कुटुंबापर्यंत जाणार किंवा हां. आता ती बाणे आहे का नाही, बाणे आपला हां. त्या बाण्याला एक पुस्तक लिहून द्यायचं आहे बघा. हां. माझं आहे पुस्तक, हो. त्या बाण्याला पुस्तक दिलं पाहिजे. हो. ते पुस्तक वाच, तो खरा मंगळा आहे तिथला. हां. मग सुरेश खाडे आला की बातमी तेच देणार. कधी बापू हे गेला सगळे येतात ते समजा त्यांच्यापर्यंत जातंय. तुम्ही तुमची धडपड आहे, तुमच्यावर त्यांची निष्ठा आहे, तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करताय, हे सगळं आहे. आणि त्यांच्या कुटुंबामध्ये वारकरी संप्रदाय कसा होता हे पण तुम्ही सांगाल. आपण ओघानं वारकरी संप्रदाय त्यांच्या कुटुंबाकडे गेलो, काही हरकत नाही हे दगडू बापू माळकरी हो. आणि ते गेला तुम्ही, खूप सुंदर असं मला वाटतंय. पण ही जी आता सध्या वारी सुरू आहे किंवा सगळं पंढरपूरला वारकरी चालली आहे, हे सगळे टाळमुळे त्यांना आत्मिक सुख मिळतंय. आपल्याला सुद्धा आपल्या कलेतनं खूप आत्मिक सुख मिळतंय ना. मग कला ही एक भक्तीच आहे. हां. त्या भक्तीतून आपल्याला आत्मशांती मिळतेच. हां. आता मी एवढं म्हणलो बरं झालं, एवढं चांगलं बनतो, ती आत्मशांती आहे. हो. असं गणित आहे. आता तुमचा व्हिडिओ कुणीतरी बघितला, तुमचा विचार ऐकला, तुमची गाणी ऐकली, खूप चांगला आहे, तुम्हाला फोन करून कौतुक केलं तुमचं, तर तुम्हाला खूप त्याच्यातनं आनंद मिळतोच ना. आपलं आयुष्य करते वाढायला. ती फोन हां. करते. आणि खरोखर बापू असे किती एक अभंग तुम्ही लोकांच्या तमाशापर्यंत नेलो, तमाशातून गायले असतील आतापर्यंत अंदाजे? बरंच काम. हो. म्हणजे सगळे तुम्ही गाथा वगैरे वाचत होता? तर हां. ग्रंथाशिवाय तमाशा नाही. हो. तमाशा ज्याला करायचा आहे त्यानं ग्रंथ वाचला पाहिजे आणि मालक तो लेखक पाहिजे. हां हां हां. पैशाच्या जीवावर तो मालक तमाशाला चालेल. हो. हे मुख्य गणित आहे. खरं आहे, खरं आहे. हां. मग आता ही भक्ती, आता तुम्हाला सांगतो, दारूवाली संडास दारू एक पंतप्रधानाने केलेली भक्तीच आहे. हो हो. म्हणजे कुठं उघड्यावरून बाया मुलांनी बसायची, अमुक तमुक, ते असं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सेवा आहे. सेवाची भक्ती. त्याग आणि सेवा यासाठी जगाचे व्यवहार चालतात. भगवद्गीतेचं तर विचार बरोबर. होय. हां. आणि आता तुम्हाला सांगतो, एक आनंद म्हणून जाऊ तुम्हाला मी, नवरा बायको दोघांनी एकुलती एकच मुलगी झाली. अगं पांडुरंगानं आपल्याला एकच मुलगी दिली आहे. आपला मुलगाच समजून आपण चाललं पाहिजे. आता दैवतच आपलं दुसरं मुलं नाही म्हणण्याचं काही नाही. आता दुसरीला पोरगी गेली, तो बायको जरा आडवत असते. म्हणते आता नववीला गेली, दुसरीला गेली, 9 वर्षाची झाली, आता माझ्या पोरीचं मला लगीन ठरवायचं. काही दिवस कुठले कमी वयात मुलीचं लगीन केलं, हातात बेड्या पडतील, पोंगात येऊन झुणका भाकरी खायला लागल. ती काय नाही म्हणजे. अहो तुम्हाला माझं कळलंच नाही. आता 9 वर्षाची पोरगी आहे, मी लग्न ठरवायला सुरुवात करणार, ती बरोबर माझ्या पोरीचं 22 वर्षाचं वय होईल त्यावेळेला मी पोरीचं लग्न करणार. अगदी कसं काय. मग ती गाणं म्हणते, दारी संडास बांधून स्वच्छ ठेवीन अंगण. पाहुणं याच्या अगोदर माझा जावयाला तर संडासला कुठं जायचा, उड्यावर. जावयासाठी आधी संडास बांधणार आहे. दारी संडास बांधून स्वच्छ ठेवीन अंगण, घरी येतील पावन जातील सकुल बघून. घरी येतील पावन जातील सकुल बघून. केलं पुरीचं कल्याण माझ्या महिला गटानं, हप्ता महिन्याचा भरून पैसा ठेवला साठवून. पोरीला शाळा मी शिकवीन, नोकरी सरकारी लावीन, सज होईल लगीन, संसार करल जोमान.
वाईट किमया केली दारून, गरीब पोरी गेल्या मरून, गळ्याला फास लावून बायकोला टाकलं मारून, घेतलं दागिनं काढून टाकलं प्रेत जाळून, गेली माहेरी पळून आईला दिलं या सांगून. आता आई असंच नवरून निघाल्या, ती पोरगी तिकडे जाळून टाकते ती आणि आईला पळून गेल्या म्हणून सांगते ती. देऊ पोरीना शिक्षण, जगू द्या सुखाचं जीवन, देऊ नोकऱ्या लावून, करू द्या संसार जोमान, पुरुषा समान ते स्थान, पोरीला देऊया मिळवून, पुरुषा समान ते स्थान, पोरीला देऊया मिळवून, सासर माहेर सांभाळून संसार करल जोमान. रामशाहीर भावानं दिला धडा घालून, हे शिक्षण अभियान मंत्र आहे महामान, सारे साक्षर होऊन करूया भारताला महान, साक्षरतेचा मंत्र महान सारी घेऊया वाटून. बंधूनो, हे साक्षरतेचा मंत्र पैसे देऊन मिळत नाही. मला मास्तर फुकट शिकवत असतो. प्रत्येक ठिकाणी जा तुम्हाला शिक्षण विकत मिळणार नाही. फुकट मिळणाऱ्या दोनच गोष्टी आपल्या देशात, एक पाणी आणि एक शिक्षण. तर मुलींना शिक्षण द्या. आणि मग नवरा म्हणतो, अगं खरंच तू म्हणते तीच खरं. आता पोरीचं लगीन ठरवायचं आहे, मला जर जावा याला बघायला, तू हवायला कुठे जायचं उघड्यावर, ही संडास बांधायची ही चांगली तुझी इच्छा आहे. आता मला वार वाटलं. मग आता म्हणजे तुमचं वार वाटलं म्हणून तिचं असं नवऱ्याला आलं बरं की ती माझा संसार सुखाचा आहे बघा, तुम्ही देवासारखं माझं नाव पती यायचा. मग ती गाणं म्हणते, संसार सुखाचा दोन मुलाचा, संसार सुखाचा दोन मुलाचा, पती माझा देवगुणी बाप मुलाचा, पती माझा देवगुणी बाप मुलाचा. हुंडा नाही द्यायची करीन पोरीचं लगीन, दारी संडास पाहून करीन मी कन्यादान. हुंडा द्यायची नाहीच नाही, पण त्या नवऱ्याच्या दारात संडास पाहिजे. हुंडा नाही द्यायची करीन पोरीचं लगीन, दारी संडास पाहून करीन मी कन्यादान. सासू सासऱ्याचा आणि भावंडाचा, मान राखल नवऱ्याचा लहान दिराचा. मुलग्याला मुलगी पाहिन एक गुणवान, दोन मुलं असतील. मुलग्याला मुलगी पाहिन एक गुणवान, सांभाळ करीन तिचा मुलगी समजून. सासू सासऱ्याचा आणि भावंडाचा, त्रास नाही द्यायचा सुनेला सासूचा. त्रास देणार नाही. केलं सुखी जीवन रामशाहीर भावान, नवरा व्यसन मुक्त केला बाळू मामान. केलं सुखी जीवन रामशाहीर भावान, नवरा व्यसन मुक्त केला बाळू मामान. सण भावाचा जगी भाऊ बीजेचा, सण भावाचा जगी भाऊ बीजेचा. येईल न्याय नेईल माझा बंधू, नेईल माझा बंधू, असं काय तर आहे. हे सगळं गीत जे तुम्ही गायलं किंवा गीत हे सगळं तुम्ही जाताय, हे सगळं तुम्ही लिहिताय का असं रचून म्हणताय? नाही लिहावं लागतं. हो, एकदा दोनदा वाचलं की घेणं. हां हां. म्हणजे ही सगळी गीतं तुमची बापू आहेत आणि महिलांच्या विषयी आहेत. तिचं मत तुम्ही सांगितलं, वारकरी संप्रदायामध्ये चं काय ते हे सांगितलं. हा सगळा आनंद, ही सगळी गाणी तमाशात खूप गाजत असतील तेव्हा. हो. आता सध्या सुद्धा प्रबोधन गीताला एवढं मार्केट आहे की तुमचं नाच गाणं थांबवू शकतंय. एवढं सामर्थ्य आहे त्याच्यात, एवढं सामर्थ्य ताकद आहे. आणि मी करतोच ना तो आवडपणा. मी पुढे गेलो की ते गाण्यातला तमाशा काय करणार, मला फक्त पाहिजे तेच करणार असं पहिल्यापासून. समाज प्रबोधन ऐकणारी लोक भरपूर आहेत. की आता काय हुरट पोरं ती कुठून गेली की राहते ती मागं म्हातारी माणसं, त्यांच्यासाठी वग लावायला असलं गणित आहे या हल्लीच्या जमान्यात. खूप सुंदर. महाराष्ट्रातल्या लोकपरंपरेमध्ये शाहीराम हरिभाट बापू आपल्याशी संवाद साधतायत आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर
वारकरी संप्रदाय आणि काही अभंग म्हणून दाखवले. बापू परत आणि आपण भेटूया. नमस्कार.